मी पक्षाची खूप आभारी आहे की त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकली आणि मी यशस्वीरित्या पार पाडेल ही जबाबदारी. महिलांना भरपूर समस्या आहे, काय कशा सोडवणार? त्यांच्या ज्या योजना आहेत महिलांच्या सगळ्या राबवण्याचा प्रयत्न करणार आहे. आबा आपले मिसेस महिला उभा करण्याचा सभापती झाले, त्याबद्दल कोणाचे श्रेय लाभले आणि तुम्हाला एक नेते एक सासरे बुवाची काय मदत पडली त्याबद्दल नेमकं सांग. नाही, मी सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय श्री रवींद्र चव्हाण साहेब, तसेच आमच्या जिल्ह्याचे नेते ओबीसी कल्याण मंत्री आदरणीय श्री अतुलजी सावे साहेब, माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब, आमदार प्रशांतजी बम साहेब, आमदार अनुराधाताई चव्हाण, आमदार श्री बबनरावजी लोणीकर, आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री संजयजी खंबायते, या सर्व मंडळींनी एक सिनियरिटी काउंट करून त्या ठिकाणी मीनाक्षी पवार यांना या ठिकाणी महिला बाल कल्याण पदाची जी जबाबदारी दिलेली, सगळं श्रेय या सर्व मंडळीला या ठिकाणी जातं. मतदारसंघामध्ये कसं वातावरण? मतदारसंघामध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि दुसरी बाजू अशी की ती जबाबदारी आपली या ठिकाणी वाढलेली. लोकांच्या समस्या, लोकांचे प्रश्न कधी संपत नसतात, प्रश्न नव्याने त्या ठिकाणी निर्माण होत असतात. ही सगळी मोठी जबाबदारी आज मीनाक्षी पवार यांच्या खांद्यावर या ठिकाणी आलेली आहे. ती जबाबदारी निश्चितपणाने यशस्वीरित्या त्या ठिकाणी पार पाडतील असं मला या ठिकाणी. जिल्हा परिषद तुम्हाला गाढा अभ्यास आहे, सध्या पाणी टंचाई सुरू आहे, 2 दिवसापूर्वी पावसाचं वाढलेले, त्याबद्दल काय म्हणाल? पाणी टंचाईचं अजून मला तरी वाटतं जिल्ह्यात काही ग्रामपंचायतीने कुठे टँकरची मागणी आपल्याकडे केलेली नाही. एक विषय आहे का जलजीवन मिशनचे जे काम आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी झाले ते 80% त्या ठिकाणी पूर्ण झालेले काम आहे. 100% व्हायला पाहिजे होती, कारण खूप मोठा काळखंड त्याच्यात केला. आता आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय गलांडे साहेब यांनी परवाच त्या ठिकाणी मिटिंग घेतली आणि पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना केल्या. ज्या योजना अपूर्ण आहे ते योजना पूर्ण करून त्या ठिकाणी जनतेला पिण्याचं स्वच्छ पाणी देण्याचं काम या ठिकाणी करावं अशा सूचना त्यांनी त्या ठिकाणी केली. असं ऐकून होतं सभापती पद दुसरं मागितलं होतं तुम्ही, अरे हाती पडलं, काय म्हणतो यावर? नाही, तसं नाही. पक्षाची जबाबदारी देईल त्यांनी त्या ठिकाणी पार पाडली. पक्षाने सांगितलं जी दिली असती, कुठल्याही विभागाचं पद दिलं असतं तरी आम्ही निश्चितच ती पार पाडली असती. आणि असं कधी चर्चा झाली नाही. पक्षाने वेळेवर जे सांगितलं ते उमेदवारी अर्ज भरला, तो महिला बाल कल्याण म्हणून भरला, त्यामुळे ती निश्चितच ते पद आमचं मिळणारच, देणारच होते, त्यात मात्र त्या ठिकाणी शंका नाही. महिला बाल विकास विभाग आहे आपला. हा विभाग जिल्हा परिषदेमध्ये काय दुर्लक्षित समजला जातो, दुर्लक्ष निधी पाहिजे तसं दिलं जात नाही. आतापर्यंत जिल्हा परिषदेचं जेवढं मेकॅनिझम आहे आपलं, याच्यामध्ये सगळ्यात काम करण्यासाठी सगळ्यात मोठा वाव कोणता विभाग असेल तर महिला बाल कल्याण विभाग आहे. परंतु मागचं मी काय या ठिकाणी बोलणार नाही, परंतु राज्यामध्ये ते राज्य सरकारने महिलांसाठी ज्या योजना या ठिकाणी सध्या सुरू केलेल्या आहेत आणि जास्तीचा म्हणजे 50% वाटा लोकसंख्येमध्ये महिलांचा आहे आणि तो विभाग मीनाक्षी पवार यांच्याकडे आल्यामुळे त्याच्यातल्या सगळ्या योजना, बारीक सारीक योजना, नव्याने काही आपल्याला काही करता येईल, या सगळ्या योजना त्या ठिकाणी त्याचा प्रसार, जनजागृती आणि इम्प्लिमेंटेशन म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितच होईल. महिला बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत मध्ये विशेषतः अंगणवाडी असेल, पोषण आहार असेल, कुपोषित बालकांचा विषय या ठिकाणी नेहमी सातत्याने आपल्या समोर या ठिकाणी येत असतो. मागच्या काळामध्ये खूप विषय तो मागच्या बॉडीमध्ये त्या ठिकाणी गाजला होता. त्याच्यातही आम्ही बारीक लक्ष देऊन वाड्या, तांड्यावर, वस्तीवर जिकडं कुपोषित एखादी घटना त्या ठिकाणी घडत असेल त्याला निश्चितच आम्ही त्या ठिकाणी आळा घालून जे कोणी अधिकारी त्याला जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चितच आम्ही कारवाई करण्याचं या ठिकाणी काम करू आणि कुठलाही हलगर्जीपणा या विभागाच्या अंतर्गत मध्ये कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार नाही याची निश्चितच आम्ही भविष्यामध्ये या ठिकाणी काळजी घेऊ. स्वयंसेविका आहेत, ग्रामीण भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, पण त्यांच्याही अनेक समस्या आहेत. त्या समस्या आपण कशा पद्धतीने अशा स्वयंसेविकाचं हे जे येणाऱ्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ती योजना राबवली जाते ते विभाग आरोग्य खात्याच्या अंतर्गत येत असल्यामुळे, परंतु तुम्ही प्रश्न विचारला, अशा सेविकाचं काम मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चालू आहे. त्यांच्याकडे जी काही पीएससीच्या अंतर्गत जे काही त्यांना डिलिव्हरी असेल किंवा लसीकरण असेल किंवा
मागे कोरोनाच्या काळामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात चांगलं काम त्यांनी कौतुक करावं असं काम अशा सेविकेच्या माध्यमातून आपल्या या जिल्ह्यामध्ये झालं. आणि भविष्यातही देखील शासनाच्या ज्या योजना असतील त्या त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे राबवल्या जातात.